युबीटी 100% मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार हे मी 2 दिवसा अगोदर मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं। तुम्ही पुण्यात येण्याआधीच रवींद्र धंगेकर, नाना बांधेरे म्हणले आम्ही सगळ्या जागा लढणार, आता विजय शिवतारे म्हणले की आम्ही महायुतीतूनच लढणार, काय चालले नेमकं पुण्यात? आता मी जे पुण्यामध्ये आलेलो आहे ते शिवसेना पक्षाच्या वतीनं आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने इथं आलेलो आहे। एक महत्त्वाची पहिली गोष्ट सांगतो की मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेना, भाजप आणि रिपाई ही महायुती झालेली आहे। 137 जागा भाजप आणि रिपाई लढतंय आणि 90 जागा शिवसेना लढतंय। ज्या पद्धतीनं आपल्यापर्यंत विरोधकांकडनं एक संदेश देण्याचा प्रयत्न होता की आम्ही 52 ठिकाणी लढतोय, आम्ही 60 ठिकाणी लढतोय, आम्ही 70 ठिकाणी लढतोय, तर काल रात्री त्यांचा तो भ्रमनिरास झाला असेल आणि 90 ठिकाणी शिवसेना मुंबईमध्ये महायुती म्हणून लढते। पण समोर जर बघितलं तर मी 2 दिवसा अगोदर सांगितलं होतं की समोरची आघाडी की युती काय झाली मला माहीत नाही, परंतु युबीटी 100% मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार हे मी 2 दिवसा अगोदर मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं। ज्या जागा मनसेच्या पदाधिकाऱ्यांना पाहिजे होत्या, ज्या जागा मनसेच्या कार्यकर्त्यांना पाहिजे होत्या, त्या न देता माझ्या माहितीप्रमाणे 43 ते 45 जागा या मुंबईमध्ये फक्त मनसेला मिळालेल्या आहेत। त्याच्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी 3.5 वर्षापूर्वी उठाव का गेला याचं पुन्हा एकदा पुरावा आणि उत्तर हे मनसे आणि युबीटीच्या युतीनं आपल्याला मिळालं असेल। कुठच्याही आपल्या कार्यकर्त्याला किंवा कुठच्याही पक्षाला, मित्रपक्षाला मोठं व्हायला द्यायचं नाही, आम्हीच मुंबईचे राजे आहोत अशा आविर्भावामध्ये राहायचं, त्याची प्रचिती आता राजसाहेबांना देखील आलेली असेल। त्याच्यामुळे मुंबईमध्ये आमची अतिशय चांगल्या पद्धतीनं महायुती झालेली आहे।